नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे. त्यामधील मागील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.5 मधील उदाहरणे सोडवलेली आहेत. ही उदाहरणे सोडवत असताना आपण मुळांचे स्वरूप आणि मुळे आणि सहगुणक यांच्यातील संबंध यांचा विचार करून आपण सराव संच 2.5 मधील उदाहरणे सोडवलेली आहेत. आज आपल्याला त्याचा पुढचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे सराव संच 2.6. काय आहे यामध्ये? हा जो सराव संच 2.6 आहे यामध्ये वर्ग समीकरणांचे उपयोजन आहे. आपण गणित भाग 1चा पहिलं प्रकरण जे पाहिलं होतं, दोन चलातील रेषीय समीकरणे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण दोन चलातील रेषीय समीकरणांचे उपयोजन पाहिलं होतं. उपयोजन म्हणजे काय? व्यवहारामध्ये आपल्याला याचा उपयोग करता आला पाहिजे. या ठिकाणी वर्ग समीकरणाचा उपयोग व्यवहारामध्ये कसा करता येईल, व्यवहारिक उदाहरण आपली दैनंदिन जीवनातील उदाहरण सोडवत असताना याचा उपयोग कसा होतो याचा विचार करून आपल्याला त्यामध्ये काही व्यवहारिक उदाहरणे आहेत, ती उदाहरणे आपल्याला सोडवायची आहेत. अशा प्रकारची उदाहरणे सोडवत असताना कोणकोणत्या गोष्टींचा सुरुवातीला विचार करायचा हे आपल्याला पाहिजे. प्रथमतः मी एक डोळ्यासमोर एक उदाहरण घेतो आणि मग आपण त्याचा विचार करू. तर सराव संच 2.6 त्यातला प्रश्न बघा. उदाहरण काय प्रश्न पहिला, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. लक्षात ठेवा, थोडक्यात त्यांना शाब्दिक उदाहरणे असे आपण म्हणतो. ही शाब्दिक उदाहरणे वर्ड प्रॉब्लेम जे आहेत हे सोडवत असताना सर्वप्रथम दिलेला प्रश्न नीट वाचायचा. अगोदर काय करायचा, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. काय दिले आणि काय विचारले हे पाहायचे. दुसरी गोष्ट, जे विचारलेलं आहे शक्यतो तेच मानायचं. जे विचारले तेच आपण मानायचं, त्याच्याबद्दलच एक चल घ्यायचं आणि त्या चलाबद्दल चल जे विचारले ते मानायचं. तिसरी पायरी, त्याच्या आधारे पुढे काय दिले तो आधार घेऊन आपण त्यामध्ये जी अट दिलेली असते उदाहरणामध्ये, त्या अटीच्या आधारे वर्ग समीकरणाची निर्मिती करायची. समजते? आणि त्याच्यानंतर आपली नेहमीच्या पद्धती आहेत 2-3 पद्धती. एक तर अवयव पद्धती, दुसरी आपली पूर्ण वर्ग पद्धती आणि तिसरी सूत्राच्या साह्याने. या तिन्ही पद्धतीपैकी कोणत्याही एका पद्धतीने तुमच्या आवडीच्या, जे तुम्हाला सोपं वाटतं त्या पद्धतीने हे वर्ग समीकरण सोडवायचे. सोडवल्यानंतर जे चलाची किंमत मिळते ते चल कशाबद्दल मानलंय आपण सुरुवातीला, त्याच्या आधारे विचारलेलं उत्तर आपण शेवटी लिहायचं. समजलं काय सांगितलं ते सगळं? पहिल्यांदा काय करायचं, उदाहरण व्यवस्थित वाचायचं. वाचू आपण हा प्रश्न. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे. म्हणजे प्रगतीच्या वयासंबंधीचं उदाहरण आहे. तिचे आजचे वय काढ विचारलेलं आहे. जे विचारले तेच शक्यतो मानायचे. सुरुवातीलाच सांगितलं आपण काय करू, मग प्रगतीचे आजचे वय मानू. काय म्हणणार, समजा प्रगतीचे आजचे वय x वर्ष आहे. x हे चल घेतलं, आजच्या वयाबद्दल x हे चल आपण वापर केलेला आहे. पुढं प्रश्नाचं पहिलं वाक्य बघा. काय
प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या, कधीच्या, आजचं वय एक्स आहे, 2 वर्षापूर्वी म्हणजे अगोदर होऊन गेले, म्हणजे अधिक करू का वजा करू, वजा करू. 2 वर्षापूर्वीचे वय काय, मग यातनं 2 वजा करू, तेवढं वर्ष तिचं 2 वर्षापूर्वीचं वय आहे. म्हणून प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे वय काय, एक्स वजा 2 वर्षे, बरोबर आहे. लिहू आपण, तिचे 2 वर्षापूर्वीचे वय एक्स वजा 2 वर्ष. समजलंय? बर, ते काढलं. पुढे काय सांगितलं रे, आणि 3 वर्षानंतरच्या, 3 वर्षानंतर आजचं वय काय एक्स, अजून 3 वर्षांनी काय असेल, +3 करावं लागेल, तेवढं असेल. आजचं वय जर तुझं 10 असेल तर अजून 3 वर्षांनी किती, 13 वर्ष, म्हणजे काय केलं, +3 करून 13 मिळवलं. आजचं वय जर 10 वर्ष असेल, 2 वर्षापूर्वीचं किती, म्हणजे 8 वर्षे, काय केले, 2 वजा केले. तर आता इथे 3 वर्षानंतरचे वय काय असेल रे, मग एक्स अधिक 3 वर्ष. तिचे 3 वर्षानंतरचे वय एक्स अधिक 3 वर्ष. कार्य काढलं हे 2 वर्षापूर्वीचे 3 वर्षानंतरचे, आणि ते रिलेशन दिलंय आपल्याला, संबंध दिलाय. 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय, या दोघांमध्ये काहीतरी संबंध दिलाय. काय दिलाय संबंध, हे 2 वर्षापूर्वीचं वय आहे ना, आणि 3 वर्षानंतरचं वय, यांचा गुणाकार 84, गुणाकार 84. 2 वर्षापूर्वीचं वय एक्स वजा 2 वर्ष, 3 वर्षानंतरचा एक्स अधिक 3, यांचा गुणाकार 84 दिला. म्हणून दिलेल्या अटीनुसार, ही अट दिली आपल्याला, ही अट दिली, या अटीनुसार एक समीकरण देऊ आपण, या दोघांचा गुणाकार 84. म्हणून दिलेल्या अटीनुसार काय म्हणणार, एक्स वजा 2 हे 2 वर्षापूर्वीचे, एक्स अधिक 3 हे 3 वर्षानंतरचं वय, यांचा गुणाकार, 2 कंस आहे, कंसाच्या मध्ये कोणतंच चिन्ह नाही, म्हणजे गुणाकाराचं, बरोबर किती दिलंय ते, 84. संपलं. हे वर्ग समीकरण आहे का, आहे, गुणाकार केल्यावर लक्षात येईल. या समीकरणाला आपण काय करायचं, आपल्या सामान्य रूपामध्ये कन्वर्ट करू, सामान्य रूपामध्ये कन्वर्ट, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 करू आपण. या एक्स न ह्या एक्स ला गुणलं काय येईल, एक्स वर्ग, एक्स न 3 ला गुणलं 3x वजा 2 ने एक्स ला गुणलं वजा 2x वजा 2 न अधिक 3 ला गुणलं वजा 6, म्हणजे एक्स वर्ग अधिक 3x वजा 2x वजा 6 बरोबर काय, 84. पहिल्या कंसातील प्रत्येक पदानं दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाला गुणायचं, गुणलं. आता एक्स वर्ग 3x वजा 2x काय येतं, 1x, पण एक्स वर्ग अधिक 1x हा वजा 6 तसाच, हा अधिक 84 उजव्या बाजूला, डाव्या बाजूला जाऊन काय होईल, तो वजा 84, वजा 84. काय अडचण नाही. पुढे बघा मग, वजा 6 वजा 84 किती रे, वजा 90, म्हणून एक्स वर्ग अधिक एक्स वजा 90 बरोबर 0. आलं का आपले उदाहरण नेहमीचे आपल्या सामान्य रूपामध्ये, हे सामान्य रूपाचे वर्ग समीकरण. आता हे वर्ग समीकरण सोडवायचे 3 पद्धती आहेत आपल्याकडे, एक अवयव पद्धती, दुसरी पूर्ण वर्ग पद्धती, आणि तिसरी सूत्राचा वापर करून सोडवा. कोणत्या पद्धतीने सोडवायचं, जी सोपी वाटते तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही सोडवू. मी या ठिकाणी काय करतो, अवयव पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करतो. बघा मग या ठिकाणी या एक्स वर्गचा सहगुणक 1 आहे, 1 आणि वजा 90 यांचा गुणाकार वजा 90. अशा 2 संख्या निवडा त्यांचा गुणाकार वजा 90 आहे, आणि त्याच 2 संख्यांची बेरीज अधिक 1, अशी 2 संख्या सांगा, गुणाकार वजा 90 बेरीज अधिक 1. बघा विचार करा तुम्ही,
मी सांगणारच आहे, पण तुम्ही विचार करा कोणत्या असतील. लगतच्या संख्या आहेत बघा, दोघात एकचाच फरक आहे. 10 आणि 9 येईल का बघा. 10 9 90, गुणाकार 90 आला. पण गुणाकार वजा पाहिजे. गुणाकार वजा पाहिजे म्हणजे त्या दोन संख्यापैकी एका संख्येला अधिक चिन्ह पाहिजे आणि एका संख्येला वजा चिन्ह पाहिजे. पण बेरीज काय आहे रे? धन आहे बेरीज, अधिक आहे. बेरीज अधिक आहे म्हणजे मोठ्या संख्येला नक्की धनचिन्ह असलं पाहिजे. म्हणून अधिक 10 आणि वजा 9 येईल. बरोबर आहे. लिहितो मी या ठिकाणी डायरेक्ट 2 कंस केले. आता तुम्ही बरीचशी उदाहरण सोडवलेत, डायरेक्ट 2 कंस लिहू शकता तुम्ही आता. पण कधी लिहायचं रे हे 2 कंस? जर या एक्स वर्गचा सहगुणक 1 असेल तर डायरेक्ट 2 कंस लिहू शकतो, नाहीतर नाही. म्हणून एका कंसात एक्स अधिक 10, दुसऱ्या कंसात एक्स वजा 9, बरोबर काय आलं? 0. या दोन कंसांचा गुणाकार 0 आहे. याचा अर्थ एक तर पहिला कंस 0 असला पाहिजे किंवा दुसरा. कारण गुणाकार 0 येण्यासाठी दोघांपैकी एक जण 0 असला पाहिजे. लिहू आपण सेपरेट. एक्स अधिक 10 बरोबर 0 किंवा एक्स वजा 9 बरोबर 0. म्हणजेच काय रे? हा अधिक 10 उजव्या साईडला गेला, का होईल? एक्स बरोबर वजा 10 किंवा वजा 9 उजव्या बाजूला गेला, अधिक 9 होईल किंवा एक्स बरोबर 9. एक्सच्या दोन किमती मिळाल्या, वजा 10 आणि 9 मिळाल्या. पण एक्स कशाबद्दल मानलाय? प्रगतीचे आजचे वय. वय आजचे वय. वय कधी ऋण असतं का रे? ऋण ऋण वय असतं का कधी? नाही, वय ऋण नसतं. परंतु लिहू वाक्य म्हणजे परंतु एक्स हे वय असून वय ऋण नसते. नसते म्हणल्यावर एक्सची किंमत वजा 10 असेल का? नाही. Therefore x is not equal to -10. एक्सची किंमत वजा 10 नाही. ही नाही, मग कोणती आहे? ही असली पाहिजे. म्हणून एक्स बरोबर 9. एक्स काय आहे? प्रगतीचे आजचे वय. हेच आपण शब्दात उत्तर लिहायचं. मिळाले उत्तर आपल्याला. काय लिहिणार? म्हणून प्रगतीचे आजचे वय 9 वर्ष असेल. समजलंय? समजलंय का? प्रश्न नीट वाचायचा. जे विचारले ते मानायचे, जे दिले ते समीकरणात मांडण्याचा प्रयत्न करायचा. समजले? पुढचे उदाहरण घेऊ आपण. प्रश्न दुसरा. 2 क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. तर त्या संख्या शोधा. 2 क्रमागत म्हणजे लगतच्या, एकामागे एक येणाऱ्या, क्रमाने येणाऱ्या, अजून कसल्या? सम, अजून कसल्या? नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244. तर त्या संख्या शोधा. विचारले काय? त्या संख्या शोधायला. मग त्या संख्या आपल्याला मानाव्या. जे विचारले ते मानायचे. काय मानणार? त्या दोन संख्या मानायच्या. पहिली संख्या एक्स मानू आपण. पहिली संख्या आपण एक्स मानू. दुसरी काय असेल रे? ते कशाच्या आधारे ठरवाय दुसरी कोणती? का म्हटलं? 2 क्रमागत सम. सम संख्या कोणत्या? समजा 2 4 6 8 हे सगळ्या सम संख्या. 2 2च्या नंतरची कोणती? 4. कितीने वाढली रे? 2 ने वाढली. 4 अधिक 2 केले 6, 6 अधिक 2 केले 8, म्हणजे 2 2 ने वाढत गेले. क्रमागत संख्या, क्रमागत सम. अजून कसल्या पाहिजे? त्या नैसर्गिक. नैसर्गिक म्हणजे 2 4 6 8 हे नैसर्गिक. मग पहिली संख्या जर एक्स मानली, दुसरी कितीने वाढते? 2 ने वाढते. बरोबर आहे. 2 अधिक 2 4, 4 अधिक 2 6,
6 अधिक 2 8. तसं x पहिली मांडली, दुसरी x अधिक 2, त्यात अधिक 2 करा, अधिक 4, x अधिक 6, x अधिक 8, अशा क्रमाने संख्या वाढत जाते. पण आम्हाला क्रमांक 2च घ्यायचे कुठले पहिल्याच 2 घेऊ आपण, x आणि x अधिक 2 लिहू आपण त्या ठिकाणी. मग जे मानले ते समजा 2 क्रमागत सम नैसर्गिक संख्या x आणि x अधिक 2 आहे. जे विचारलंय तेच मानलंय आपण, पण x आणि दुसरी x अधिक 2च का मानली? सम क्रमागत सम नैसर्गिक म्हणून मानलं. झालं एवढं. पुढं काय करायचं? त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज दिली आपल्याला 226. म्हणून दिलेल्या अटीनुसार काय अट दिली? या ज्या 2 संख्या आहेत ना यांच्या वर्गांची बेरीज. हिचा वर्ग x वर्ग, हिचा वर्ग x अधिक 2 कंसात. त्यांची काय आहे बेरीज करू आपण. x वर्ग पहिली, दुसरीचा वर्ग x अधिक 2 वर्ग, त्यांची बेरीज म्हटल्यानंतर दोघांच्या मध्ये अधिक चिन्ह. ती दिली आपल्याला किती बेरीज आहे? बरोबर किती आहे? 226. झालं वर्ग समीकरण. हेच वर्ग समीकरण आपल्याला नेहमीचे आपल्या सामान्य स्वरूपामध्ये लिहायचे. कशात लिहायचं हे वर्ग समीकरण? सामान्य स्वरूपामध्ये आपल्याला लिहायचे असते. लिहू आपण सामान्य स्वरूप. कसं लिहिणार आहे सामान्य स्वरूपामध्ये? x वर्ग तसाच लिहिणार. ह्या x अधिक 2 कंसाच्या वर्गाचा विस्तार करायचा. काय येतो विस्तार? x वर्ग तसाच लिहा, त्याचा विस्तार काय? x वर्ग अधिक दोघांचा गुणाकार 2x त्याची दुप्पट करायची 4x अधिक 2चा वर्ग 4. लिहू आपण x वर्ग अधिक याचा विस्तार x वर्ग दोघांचा गुणाकार 2x त्याची दुप्पट म्हणजे 4x अधिक 2चा वर्ग 4 बरोबर किती आहे? 226. हेच आपण व्यवस्थित लिहू. आपण व्यवस्थित म्हणजे कसं? सामान्य रूपामध्ये x वर्गची पद जवळ घेऊ, x ची पद जवळ घेऊ आणि स्थिर पद अजून जवळ घेऊ आणि इक्वल टू 0 करू आपण, बरोबर 0 करू आपण. काय करणार? हा x वर्ग अधिक x वर्ग 2x 4x तसा, हा अधिक 4 आणि हा अधिक 244 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे, तो डावीकडे जाताना चिन्ह बदलतो, वजा 226. कसं लिहिता येईल? 2x वर्ग अधिक 4x 4 वजा 244 किती येतं? वजा 246. कसं काय आलं रे? एका संख्येला अधिक चिन्ह, एका संख्येला वजा. अशा वेळी संख्येची बेरीज कशी करायची? मोठी संख्या बघायची 244, त्यातनं 4 वजा करायचे. 244 त्यातनं 4 गेले 240. मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे म्हणून ह्यालाही वजा चिन्ह, म्हणून वजा 240 बरोबर 0. या ठिकाणी बघितलं की तुम्हाला असं दिसतंय इथं 2 आहे, 4 आहे, 240. सगळीकडे आपल्याला 2 ने भाग जातोय का बघा? ह्याला 2 ने भाग जातो, ह्याला जातो, ह्याला जातो. म्हणून आपण दोन्ही बाजूंना 2 ने भागवा. भागताना दोन्ही बाजूला भागायचं बरं का, प्रत्येक पदाला भागायचं. म्हणून काय येईल रे? ह्याला 2 ने भागल्यावर x वर्ग, ह्याला 2 ने भागल्यावर 2x, ह्याला 2 ने भागलं वजा 1, ह्याला 2 ने भागलं 0. हे एक आपलं काय मिळालं? वर्ग समीकरण, सामान्य रूपातील वर्ग समीकरण मिळालं. हे वर्ग समीकरण सोडवायचे आहे. बघा पहिल्या पदाचा सहगुणक किती आहे? 1 आहे. शेवटचं स्थिर पद काय? वजा 120. हा 1 आणि वजा 120 यांचा गुणाकार वजा 120. मग आता अशा दोन संख्या निवडा की त्यांचा गुणाकार किती असेल? वजा 120 असेल आणि त्यांचीच बेरीज किती असेल? 2 असेल. बोला, 2 संख्या शोधा, विचार करा.
गुणाकार वजा 120 आणि बेरीज अधिक 2. सांगू बघा बरोबर आहे का तुमचं? मी सांगतो. 12 आणि 10 असेल का बघा? 12 आणि 10 120. पण चिन्ह काय पाहिजे? तिथे वजा आहे. वजा आहे म्हणजे दोघांपैकी 12 किंवा 10ला दोघांपैकी एकाला वजा चिन्ह. पण कुणाला वजा द्यायचं आणि कुणाला अधिक द्यायचं? तर बेरीज बघायची यासाठी. बेरीज अधिक आहे म्हणजे मोठ्या संख्येला अधिक, लहान संख्येला वजा. म्हणजे 12 अधिक असेल आणि 10 वजा असेल. लिहू आपण. या ठिकाणी एक वर्गचा सहगुणक एक आहे म्हणल्यावर डायरेक्ट 2 कंसात लिहिलं तरी चालेल. एका कंसात 1 अधिक 12, दुसऱ्या कंसात 1 वजा 10 बरोबर 0. काय अडचण? या 2 कंसांचा गुणाकार 0 म्हणजे हा एक तरी हा कंस 0 किंवा हा कंस 0. म्हणून x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. म्हणजे x बरोबर काय असेल? इथं अधिक 12 उजव्या बाजूला गेला वजा 12, किंवा x बरोबर काय असेल रे? वजा 10 उजवीकडे गेला अधिक 10. x च्या किमती काय आल्या? वजा 12 आणि x बरोबर 10. पण x काय आहे रे? x क्रमागत सम हा शब्द महत्वाचा आहे. नैसर्गिक कसली संख्या आहे? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कोणत्या असतात रे? 1 2 3 4 हे सगळे असतात शून्यापेक्षा मोठ्या. ती कधी ऋण असते का रे? नाही. म्हणजे नैसर्गिक संख्या ऋण नसते. तिथे अट लिहायची लगेच. परंतु नैसर्गिक संख्या ऋण नसते. ऋण नसते म्हणजे याचा अर्थ x ची किंमत वजा 12 असते का? मग नसते. म्हणून x is not equal to -12. x बरोबर वजा 12 नाही. म्हणजे वजा 12 नाही म्हणजे काय आहे मग? ही घ्यावी लागेल. म्हणून x बरोबर 10. काय x रे? पहिली नैसर्गिक संख्या. दुसरी कोणती आहे? x अधिक 2 काढावी लागेल. x बरोबर 10 म्हणून आणि x अधिक 2 ही दुसरी आहे. x अधिक 2 बरोबर x ची किंमत 10 आहे. 10 अधिक 2 बरोबर 12. उत्तर लिहायचं. म्हणून 2 क्रमागत समनैसर्गिक संख्या कोणत्या रे? 10 आणि 12 असतील. हे आपलं फायनल उत्तर झालं. समजले? ठीक आहे. पुढचं उदाहरण बघा. बघा तिसरा प्रश्न काय आहे तो? श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. नीट प्रश्न वाचला. काय आहे? मधुसूदन यांची संत्र्याची बाग आहे. त्या बागेत झाडांची संख्या, झाडे आहेत, आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक. म्हणजे आडव्या रांगा आणि उभ्या रांगा आहेत असं आपल्या इथे स्पष्ट होतं. उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा आडव्या रांगेतली म्हणजे आडव्या रांगेतली झाड हे उभ्या रांगेतल्या झाडावर अवलंबून आहे, संख्येवर अवलंबून आहे. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? तर आडव्या रांगेतील झाडे किती, उभ्या रांगेतील झाडे किती हे विचारले आणि ते उत्तर काढायला खाली त्यांनी प्रवाह आकृती दिली आहे आपल्याला. त्याच्या आधारे हे सोडवायचे. त्याच्या आधारे प्रवाह आकृती दिली आपल्याला. त्या प्रवाह आकृती म्हणजे थोडक्यात हे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. म्हणजे कृतीयुक्त असा हा प्रश्न आहे. कृती पूर्ण करायची थोडक्यात त्याच्या आधार घेऊन आपल्याला पूर्ण करायचं. बघा मग काय दिलंय त्यांनी? असं दिलं. समजा उभ्या रांगेतील झाडे x. आपण पण तेच केलं असतं. काय उभ्याच रांगेतली मानली असते?
उभ्या रांगेतल्या झाडांपेक्षा आडव्यातली जास्त आहेत म्हणून सांगितलं. म्हणजे उभ्यातली मानावी लागतील ना, मग त्यात अधिक केल्यावर आडव्या रांगेतली. म्हणून समजा उभ्या रांगेची झाडे एक्स हे मानायला सांगितलं. त्याच्या पुढची स्टेप बाण दाखवले बघा, त्या बाणाप्रमाणे पुढे पुढे जायचं. पुढची स्टेप आडव्या रांगेतील झाडे किती, पुढं एकूण झाडे किती, पुढं उभ्या, त्याच्या पुढे बरं का इकडे नाही जायचं, इथून इथं जायचं. एरो बघा आता वर्ग समीकरण तयार करा, पुढं एक्सची किंमत काढा, पुढं उभ्या रांगेतील झाडे किती लिहा, पुढं आडव्या रांगेतील झाडे किती ते जाऊ. या क्रमाने, या स्टेप प्रमाणे आपण पुढे पुढे जायचं. की जरी दिलं नसतं तर आपलं असंच जावं लागत होतं. जाऊ उभ्या रांगेतील झाडे हे मानू आपण. काय मानलं, समजा उभ्या रांगेतील झाडांची संख्या एक्स आहे. झालं काय नाही, पहिलं झालं का. दुसरं आता बघा, आडव्या रांगेतील झाडे किती आहेत रे, आडव्या रांगेतील झाडे दिले नाही, पण इथं दिलंय प्रश्नात. काय दिलंय, आडव्या रांगेतील झाडांची संख्या कशी आहे, उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5ने अधिक, अधिक म्हणजे जास्त आहे, म्हणजे अधिक करायला लागेल, प्लस करायला, बेरीज करायला. आडव्या रांगेत, उभ्या रांगेत किती आहेत एक्स, त्याच्यापेक्षा 5ने जास्त म्हणजे काय असतील, एक्स अधिक 5, काय एक्स अधिक, लिहू खालचं वळला. म्हणून आडव्या रांगेतील झाडांची संख्या बरोबर एक्स अधिक 5. कशाच्या आधारे, याच्या आधारे वाक्य. आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5ने अधिक, त्याच्या झालं. पुढे चला, एकूण झाडे म्हटले, एकूण झाडे, एकूण झाडे दिलेत आपल्याला 150. तेच लिहायचं का मग, ते तर लिहायचंच, पण कशाच्या आधारे लिहायचं. एकूण झाडे म्हणजे काय असतील, उभ्या रांगेतील झाडे आणि आडव्या रांगेतील झाडे यांचा गुणाकार असतो. त्यांचा काय असतो, गुणाकार असतो. मग आपल्याला तो गुणाकार काय असेल बघितलं, एकूण झाडांची संख्या किती असेल, आडव्या रांगेत, उभ्या रांगेतील झाडे एक्स गुणिले आडव्या रांगेतील झाडे एक्स अधिक 5 यांचा गुणाकार असेल. तो इथे याच्या आधारे वर्ग समीकरण तयार करायचं होतं, पण याची किंमत दिली तुम्हाला, एक्स गुणिले एक्स अधिक 5 ची किंमत किती दिली, एकूण झाडे 150. लिहू ते म्हणून एक्स, परंतु एकूण झाडांची संख्या 150 दिले आपल्याला, म्हणून काय लिहिणार, एक्स गुणिले एक्स अधिक 5 बरोबर 150. झालं का, हे वर्ग समीकरण तयार झालं. हे वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहू आपण. कसं लिहिणार, हे एक्स आत गुणा एक्स वर्ग अधिक 5x बरोबर 150. हे 150 ला डाव्या बाजूला घेऊन जा, काय येईल, वजा 150 येईल. म्हणजे एक्स वर्ग अधिक 5x वजा 150 बरोबर 0. सोडवायचं हे वर्ग समीकरण. वर्गपदाचा सहगुणिक 1 आहे, स्थिर पद वजा 150 आहे, 150 आणि 1 यांचा गुणाकार वजा 150, अशा दोन संख्या निवडा, त्यांचा गुणाकार वजा 150 आणि बेरीज अधिक 5. बोला, 15×150 बरोबर आहे, 15 आणि 10 गुणाकार वजा पाहिजे, म्हणजे दोघांपैकी एकाला वजा चिन्ह असलं पाहिजे. बेरीज अधिक आहे, म्हणजे मोठ्या संख्येला अधिक चिन्ह असलं पाहिजे. 15 आणि 10 मधले मोठी 15, तिला अधिक चिन्ह, लहान 10 तिला वजा चिन्ह. लिहू का डायरेक्ट दोन कंस, लिहू शकतो का, तर एक्स वर्गला सहगुणक 1 असताना लिहू शकतो. इथे जर 1 सोडून काही असलं तर लिहिता येत नाही, आपल्याला फोड करूनच लिहावं लागेल. लिहितो म्हणून एक्स अधिक 15 दुसऱ्या कंसात एक्स वजा 10 बरोबर 0. दोन कंसांचा गुणाकार 0, त्याचा अर्थ एक तर एक्स अधिक 15 बरोबर 0 किंवा एक्स वजा 10 बरोबर 0. म्हणजे एक्स बरोबर किती रे, मग अधिक 15 इकडे आला वजा 15, किंवा एक्स बरोबर किती रे, वजा 10 तिकडे गेला अधिक 10. एक्स बरोबर वजा 15 किंवा एक्स बरोबर 10. काय रे एक्स, हे एक्स काय आहे,
उभ्या रांगेतील झाडांची संख्या झाडांची कधी ऋण असते का? झाडच नसतील रे, शून्य झाड आहे, झाडच नाही त्या बागेमध्ये, शून्य. पण वजा झाडं असतात का कधी? म्हणून परंतु झाडांची संख्या ऋण नसते, लिहायचे वाक्य सरळ. परंतु झाडांची संख्या ऋण नसते. ऋण नसते म्हणजे वजा 15 असते का? मग नसते. मग वजा 15 नाही, म्हणून x इज नॉट इक्वल टू -50. म्हणून 3 आहे म्हणजे काय असते पाहिजे? 10 असते पाहिजे. काय आलं? x बरोबर 10. काय सांगितलं होतं? x ची किंमत काढा, काढली. पुढे काय विचारलंय? उभ्या रांगेतील झाडे किती? किती रे उभ्या रांगेतील झाडे? एक म्हणजे किती? 10. म्हणून उभ्या रांगेतील झाडांची संख्या 10. अजून काय विचारलं? आडव्या रांगेतील झाडे किती? आडव्या रांगेत किती आहेत? एक अधिक 5. म्हणून आणि आडव्या रांगेतील झाडांची संख्या x अधिक 5 म्हणजे 10 अधिक 5 बरोबर 15. हे काय आलं? फायनल उत्तर आपलं आलं. समजले? काय अडचण? बघा, मजेशीर इंटरेस्टिंग अशी उदाहरणं आहेत. नीट अभ्यास करा. हे अशी उदाहरणं 3 किंवा 4 मार्कासाठी विचारली जातात. लक्षात? तर अशा पद्धतीने सराव संच 2.6 मधले पहिले 3 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत ह्या व्हिडिओना पहा, यांना लाईक करा, यांना शेअर करा आणि स्टँड अप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा.